हॅलो गाईज, आम्ही चाललो आज लग्नाले आणि हे आपली टवेरा हिने चाललो. गुलशन भाऊ पण आहे. चला ठीक आहे, भेटू पुढे. उर्फ टपाल भाला. आम्ही चाललो आज लग्नाले. यांची स्कॉर्पिओ उभी आहे मराठा. Everybody, this is the DJ NS Raja from Nepal. फूलों सा चेहरा तेरा चलियो सी मुस्कान है. हे आमचे पपुल भाऊ आज चालले लग्नाले. आज यायला पाहू कोणती शिकार भेटते तर तिकडे. काय भाई, आजचे आमचे ड्रायव्हर राजकुमार भाई ट्रॅक्टर वाले बोलते. भाई आलो पंपावर वगैरे डिझेल वगैरे टाकून घेऊ. हे आपले दीपक भाऊ डिझेल टाकायचे म्हणते 1400 रुपयाचं. हे आपले गावड साहेब. मैं तुम्ही चाहूं, तुम्ही को सराहूं, तुम्हारी ही पूजा करूं. दिल तो हमेशा ये मांगे दुआएं कि बाहों में तेरी भरूं. मैं तुम्ही चाहूं, तुम्ही को सराहूं, तुम्हारी ही पूजा करूं. दिल तो हमेशा ये तर भाई पोहोचलो होता ना आपण पारट सिंग्यात. मग याला चिवडा वगैरे खायचं होतं. हा आपला विजय या म्हणे 8 दिवस झाले म्हणे जेवण वगैरे नाही केलं म्हणे. या नितीन भाऊ सोनवाने फोटोशूट करत होते आणि हा झाली. तर चला ठीक आहे, भेटू पुढे. मेरी जान चली दुश्मन के घर, रब खैर करे, रब खैर करे. तर भाई आपण पोहोचलो होतो पुसल्याला आणि वरात निघली होती. आणि हा भाऊ नवरदेवाचा भाऊ बम डान्स वगैरे चालू होता. एवढ्या उन्हात भर ऊन होती. नाचणं चालू होतं भाऊ. हा पपुल भाऊ बघू आज यांना कोणती शिकार भेटते तर. पपुल भाऊ तर दोन्ही हात उचलून नाचत होता भाऊ. तर भाई आमच्या पपुल भाऊ फुल फॉर्ममध्ये होते. बघू आज यांना कोणती शिकार भेटते तर. ते मनीष भाऊ राजकुमार भाऊ बसले होते ना भाऊ अलग सलग जेवण करायला. आमच्या जमत नाही म्हणे तुमच्यासोबत बसणं म्हणे. आम्ही वेगळे माणसं आहो म्हणे. अच्छा म्हटलं भाऊ. गुलशन भाऊ यांना पुरवत होता काय काय सामान पुरवत होतो. आणि हा भेटला होता ना आपला हिमांशू भाषा. हा भाषा बोले सब मजे में बोले. तर भाऊ बसलो मग आम्ही पण जेवण करायला. आमच्या रोहित भाऊ चेतन भाऊ. रोहित भाऊ म्हणे कढी वडी नाही पेत म्हणे. मी आंब्याची कढी आहे म्हणे. चेतन भाऊ भाऊ 5 वाट्या कढी पिली आंब्याची. मी नाही पिली 4 वाट्या. हे बसले तर भाऊ सगळेजण आपले मित्र. त्याला म्हटलं पटापट जेवण वगैरे करा. तर भाऊ आंब्याच्या कढीने तर पुरी मजाच आणली होती. आज सगळे पेत होते आंब्याची कढी. मग दुसऱ्या पंक्तीत दिसले ना भाऊ आपल्याला प्रफुल भाऊ वाघ. पाहिलेली त्यांना त्यांची शिकार भेटली. मग पापड खात होते. भाजी वगैरे भेटायची सुधी तर पापडावरच भिल्ले होते आपल्या शादी प्रफुल में जाओ भाऊ. तो लोग कहते हैं खाना खाकर जाना. अच्छा, अब उन्हें कौन समझे हम खाना खाने ही आए हैं मामा. और तर भाई आम्ही जेवण वगैरे याला लग्न वगैरे लावलं होतं. आणि आता चाललो घराकडं. आमच्या बक्षे भाऊ भंडारा जिल्ह्याला भात खाल्लून का. खाल्लून की नाही खाल्लून. पाणी पिलू की नाही पिलू. चला भेटू पुढं. तर हे आमचे राजकुमार भाऊ आमचे पर्सनल ड्रायव्हर. यांना जिकडे म्हणलं तिकडेच जाते. पण आपल्या मताने कोणीकडे नाही जाते. बघून घ्या भाऊ. गाडी 1 नंबर चालवते भाऊ. पण काही म्हणायच्या. आणि हे आमचे भाटवे दिसून न राहिले बरोबर. तर भाई आपण पोहोचलो तो पारट सिंग्यात. दर्शन वगैरे केलं. म्हटलं खूप दिवसांनी आलो आपण इकडे. तर चला दर्शन वगैरे बी करून घ्या. मग दर्शन वगैरे करून बाहेर आलो होतो. मस्त फोटो काढत होते. फोटो काढले. आणि हे बसले होते ना सगळे रेल्वेमध्ये. पॅसेंजर मागे बसले होते आणि समोर बसले होते ना आपले आप्पाजी बोलते. आप्पाजी होते आजचे ऑपरेटर ट्रेनचे भाऊ. इकडे आपली मस्ती वगैरे चालू होते. पावडरचा डब्बा वगैरे आणला होता. जो झोपला होता त्याला पावडर लावणे चालू होते. आठ म्हटलं चला याला मॅडो भेटला होता आपल्याला. मॅडोला पण रंगोली करून पावडरनं मागूनच
म्हणजे लोक लावले म्हणे पावडर म्हणे. इकडून आपला अजय भाऊ पण व्हिडिओ बनवत होता आणि हा गुलशन पण लावत होता पावडर. हा कुठला नितीन भाऊ, हा अक्षय भाऊ आपले भंडारावाले. भाऊ अजय भाऊ गावानं तर तोंडात लपवलं होतं. हा अक्षय भाऊ लाजत होता. म्हटलं लाजी वगैरे नको, नाही ना का म्हणे मी ना लाजत म्हणे. तर भाई आमच्या पावडरचा डब्बा वगैरे खतम झाला होता. दिलं तरी यांना पुन्हा पांढरं करून काय लावलं यार म्हणे पावडर म्हणे. हा अजय गावावर पुन्हा झोपला होता. हे आमचे अक्षय भाऊ डडमल मोगाव खदानवाले भंडारा तुमसर नालीत झोपते याच्या व्हिडिओ बहुत फेमस है. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. पहचाने कौन? तर भाई आम्ही निघलो होतो पुसल्यावरनं आणि पारट सिंगात आलो होतो, दर्शन वगैरे केलं आणि तिथून निघलो होतो. मग थोडा याला पावडर वगैरे लावलं, थोडे कारे पडले होते, गुरे वगैरे केले थोडं. तर चला ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे बोला.